आय गेस प्रत्येक व्यक्तीचं लहानपणापासूनचं एक स्वप्न असतं की त्यांना भरपूर पैसे कमवायचे आहेत. आणि हे हायलाईट करतं की लाईफमध्ये पैशांचं किती इम्पॉर्टन्स आहे. आणि तेच हायलाईट करण्यासाठी मी अद्वैता आजचा हा व्हिडिओ घेऊन आली आहे. स्मार्ट लोकांच्या पैशांच्या सवयी, लाईक स्मार्ट पीपल्स मनी हॅबिट्स. आय नो आपल्याला ना लहानपणापासून शाळेपासून पैसे कसे कमवायचे ना हे शिकवलं जातं. तुम्ही डॉक्टर झाला तर तुम्ही एवढे पैसे कमवाल, इंजिनियर झाला तर तुम्ही एवढे पैसे कमवाल. बट नोबडी रिअली टेल्स यू की हे पैसे मॅनेज कसे करायचे, ह्या पैशांना व्यवस्थित ठिकाणी कसं ठेवायचं, पैशांना ॲक्च्युली सेफ कसं ठेवायचं. हे ॲक्च्युली आपल्याला कोणी शिकवत नाही आणि त्याचसाठी मी हा व्हिडिओ घेऊन आली आहे. आपली पहिली हॅबिट आहे हॅव्हिंग इट सेफ फंड. आता सेफ फंड का लागतो? जेव्हा पॅन्डेमिक म्हणजे कोविड-19 सारखी एखादी पॅन्डेमिक येते किंवा जॉब लॉस होतो किंवा कुठलीही अचानक येणारी इमर्जन्सी असते, त्यासाठी आपल्याला पैशांची गरज भासू शकते. आणि बऱ्याचदा एफ-डी तोडणं किंवा मग आपली जी इन्व्हेस्टमेंट्स आहेत ते तोडणं किंवा आपल्या घरात जे गोल्ड असतं ते मोडणं हे फार इम्प्रॅक्टिकल किंवा हे फार जीवाला त्रास देणारं असतं इन मोस्ट केसेस. कारण आपण आयुष्यभराची सेव्हिंग एका एमर्जन्सीसाठी उडवून देतो, तेव्हा आपल्याला ती गोष्ट फार टाळावीशी वाटते. बट अनफॉर्च्युनेटली आपण ती गोष्ट करू शकत नाही. म्हणूनच तुमच्या अ, 6 महिन्यांची जी सॅलरी असते ती जर तुम्ही एका सेफ फंडमध्ये ठेवलात किंवा ती जर तुम्ही तुमच्या सेफ फंडमध्ये ठेवली, तर तुम्हाला कुठल्याही एमर्जन्सीमध्ये तो फंड यूज करता येईल आणि कम्फर्टेबली 6 महिने, 1 वर्ष तुम्ही त्या फंडवरनं काढू शकता. बाय चान्स जर तुम्ही तुमचा जॉब गमावलात किंवा कुठली एमर्जन्सी आली. सेकंड हॅबिट मला असं वाटतं, की बऱ्याच स्मार्ट लोकांची आहे, ती म्हणजे इन्व्हेस्टमेंट. इन्व्हेस्टमेंट ही लहानपणापासून मला असं वाटायचं, इन्व्हेस्टमेंट म्हणजे मोठ्या गोष्टी लाईक लँड असेल, प्लॉट्स असतील किंवा एखादा फ्लॅट असेल, घरं असेल किंवा गोल्ड असेल, दॅट यूज टू बी द कन्व्हेन्शनल इन्व्हेस्टमेंट्स इंडियन लोकांसाठी. म्हणजे एखाद्याला जर म्हटलं, की मला इन्व्हेस्ट करायचं आहे, तर इन्व्हेस्ट कशात? घरात करायचं आहे, फ्लॅटमध्ये करायचं आहे किंवा लँडमध्ये करायचे, एवढेच ऑप्शन्स असायचे. बट आजच्या ह्या मॉडर्न युगामध्ये तुम्ही लिटरली तुमचे 5 पैसे, लिटरली 5 पैसेसुद्धा तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. इन्व्हेस्टमेंटचा काय फायदा आहे? इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी इन्फ्लेशन इज इन्व्हेस्टमेंट्स आर युजफुल. दुसरी गोष्ट म्हणजे तुमचे पैसे जर तुम्ही तुमच्या जवळच ठेवलेत, लाईक युअर मनी इज लिटरली लिक्विड. जेव्हा तुमचा पैसा लिक्विड असतो, लिक्विड म्हणजे काय? की तुम्ही लगेच तो यूज करू शकता. असा जर पैसा तुमच्याकडे भरमसाठ असेल, तर तुम्ही तो चुकीच्या ठिकाणी खर्च कराल. लाईक माझ्याकडे जर आज फॉर एक्झाम्पल 50,000 आले, फॉर एक्झाम्पल 50,000 आले आणि मला लिटरली बरेच कुठले मोठे खर्च नाही आहेत. सो माझ्याकडे काय, तर माझ्याकडे 50,000 आहेत आणि मी ते कसेही खर्च करू शकते, अशी ह्या कुठल्याही कुणाच्याही व्यक्तीच्या डोक्यात ही आयडिया येऊ शकते. आणि ती आयडिया तुम्हाला तुमच्या फ्युचरमधल्या फायनान्शियल सेफ्टीपासून लांब खेचते किंवा लांब ठेवते. दॅट्स वाय इन्व्हेस्टमेंट इज अ ग्रेट ऑप्शन. खूप इम्पॉर्टंट असते कारण इन्फ्लेशन वाढत जात आहे. तुम्ही पाहिलं असेल की ओरिओचं बिस्किट, पार्लेजीचं बिस्किट हे सुद्धा डाऊन साईज होतं आहे. लिटरली किमती वाढत आहेत, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीच्या किमती वाढत आहेत आणि हे आपल्याला एकदम डोळ्यांनी लगेच दिसेल असं नाही आहे. बट ते फार कालांतराने होतं. म्हणजे ₹10 मिळणारा वडापाव आज लिटरली ₹25 मिळतो आहे. मी 21 वर्षांची आणि ह्या 21 वर्षांमध्ये मी हे वडापावच्या किमतीचं ट्रान्झिशन पाहिलं आहे, विच मीन्स प्रत्येक गोष्ट महाग झाली आहे. आणि तुमची सॅलरी, अनफॉर्च्युनेटली आपली सॅलरी ही त्या लेवलला वाढत नाही, तितकी इन्क्रीज होत नाही. दॅट्स वाय इन्व्हेस्टमेंट्स हे इन्फ्लेशनला बीट करण्यासाठी वन ऑफ द ग्रेटेस्ट ऑप्शन्स आहेत. इन्व्हेस्ट कसं करायचं, काय करायचं, दॅट्स समथिंग जे तुम्ही स्वतः रिसर्च करून समजून घेतलं पाहिजे. मी स्वतः SIPsमध्ये इन्व्हेस्ट करते. माझ्या सॅलरीतली मी 20% अमाऊंट ही इन्व्हेस्ट करते SIPsमध्ये. अँड आय थिंक इट्स व्हेरी इझी. माझा पगार आल्या लगेच माझी इन्व्हेस्टमेंट कट होते. सो दी रेस्ट जी काही अमाऊंट आहे ती सेव्ह होते किंवा मला योग्य वाटेल तिथे मी ती खर्च करते. सो देअरफॉर माझ्याकडे एक फंड ऑलमोस्ट भरपूर मोठा फंड आत्तापर्यंत 1-1.5 वर्षात तयार झाला आहे. जे की बघून मला असं वाटतं की हां, म्हणजे ह्यानी मला कुठेतरी एक सेफ्टी आणि सिक्युरिटीची फीलिंग येते, की मी इन्व्हेस्ट केलेलं आहे किंवा माझा पैसा वायफळ ठिकाणी गेला नाही. बिकॉज आय एम 21 अँड आय कॅन हॅव अ लॉट ऑफ फन विथ द अमाउंट ऑफ मनी आय हॅव. बट आय चूज टू बी रिअली स्मार्ट अबाउट हाऊ मच मनी आय मेक. तिसरी हॅबिट मला असं वाटतं आहे की युअर मनी, जे तुम्ही जर सॅलरीमधनं जे पैसे तुम्ही कमवतात, दॅट इज नॉट फॉर युअर लक्झरी. म्हणजे काय, तर आता मला कुठलेही मोठे खर्च नाही आहेत किंवा मला माझी कॉलेजची फीज फार नाही आहे किंवा मला कुठलं कर्ज नाही फेडायचं किंवा मोठे जे खर्च आहेत ते माझ्यावरती नाही आहेत, कारण मी माझ्या पेरेंट्ससोबत राहते.
रेंट नाही द्यायचं, लाईट बिल वगैरे ह्या मोठ्या गोष्टी माझ्याकडे ॲक्च्युली नाही आहे. सो माझ्याकडे जे पैसे येतात असं करायला फार टेम्पटेशन आहे, की मी हे खर्च माझ्या लक्झरीसाठी चांगले कपडे किंवा चांगले शूज, चांगले बॅग्स ह्या गोष्टींवरती मी ते पैसे खर्च करू शकते. बट मी त्या गोष्टी करणं टाळते बिकॉज माझी जी सॅलरी आहे ही लिमिटेड आहे आणि जेव्हा तुमची लिमिटेड आणि सर्टन जी सॅलरी असते ती तुमची सॅलरी कधीच तुम्ही लक्झरी आयटम्सवरती खर्च करायची नसते. तुमचे जे काही साईड इन्कम्स असतात आणि आय गेस एव्हरीबडी शुड हॅव साईड इन्कम्स, बट तुमची जी साईड इन्कम असते त्यातनं जे काही तुम्हाला थोडेफार पैसे मिळतात, दॅट यू कॅन स्पेंड ऑन युअर लेजर किंवा लक्झरी असं मला वाटतं. बिकॉज तुमची जी सॅलरी असते ना ह्यातनं त्या एक फिक्स रुटीनमधनं ती गोष्ट जाते. फॉर एक्झाम्पल SIPs कट झाली किंवा एखादी सबस्क्रिप्शन आहे ती कट झाली किंवा एखादी मंथली ह्या गोष्टी रुटीनमध्ये खर्च होतात. 2-5 हजार रुपये खाण्यापिण्यावरती, शॉपिंगवरती, बेसिक गोष्टींवरती खर्च झाले तर उरलेली अमाऊंट सेव्ह होते. ती कुठल्याही वायफळ लक्झरी आयटमवरती खर्च होत नाही. तुम्ही लक्झरी आयटमवरती कधी खर्च करायला पाहिजे जेव्हा तुमच्याकडे अनलिमिटेड सोर्सेस ऑफ इन्कम आहेत. नॉट वेन यू हॅव अ सिंगल सोर्स ऑफ इन्कम. लेट दॅट सिंक इन. तुमचा पगार कितीही असला तरीसुद्धा तुम्ही लक्झरी तेव्हा घ्यायला पाहिजे. लक्झरी आय मीन ब्रँडेड गोष्टी. ब्रँडेड म्हणजे लक्झरी ब्रँड्स. ओके, आय एम नॉट टॉकिंग अबाउट चांगले शूज, चांगले कपडे ते तुम्ही घ्या. बट लक्झरी आयटम्स जसे लक्झरी बॅग्स असतील किंवा लक्झरी मेकअप असेल ह्या गोष्टींची, बिकॉज दे आर नॉट रिक्वायर्ड. तुम्हाला चांगलं राहण्यासाठी पण त्या गोष्टींची ॲक्च्युली गरज नाही आहे. सो इफ यू हॅव अ सिंगल इन्कम यू डोंट हॅव टू स्पेंड ऑन लक्झरीज. यू हॅव टू स्पेंड ऑन नाईस थिंग्स बट बेसिक थिंग्स. ओके. नेक्स्ट इज अ हेल्थ इन्शुरन्स. आय नो ही गोष्ट फार रटाळ वाटते, हेल्थ इन्शुरन्स, बट ॲक्च्युली त्याचे बेनिफिट्स किती आहेत. म्हणजे मी एक शो बघत होते दुसऱ्या देशातला, ज्यात त्यांची मेडिकल सिस्टम इतकी फास्ट आहे कारण लिटरली प्रत्येक व्यक्तीकडे मेडिकल इन्शुरन्स आहे, हेल्थ इन्शुरन्स आहे, ज्याने त्यांना पैशांमुळे त्यांच्या ट्रीटमेंटमध्ये व्यत्यय येत नाही. आणि किंवा तेच मी आधी सांगितलं, जो तुमचा सेफ फंड असतो तो कुठल्याही मेडिकल रिक्वायरमेंटसाठी जर खर्च होत असेल तर आय थिंक तो खर्च फार मोठा असतो. बिकॉज आजच्या घडीला मेडिकल सर्व्हिसेससाठी, हेल्थ सर्व्हिसेससाठी प्रचंड पैसा लागतो आणि तो पैसा जर आपल्याला हेल्थ इन्शुरन्समधनं यूज करता येत असेल तर वाय डू यू वॉन्ट टू स्पेंड लॅक्स अँड लॅक्स ऑफ युअर सेविंग्स फॉर अ हेल्थ ट्रीटमेंट. त्यामुळे हेल्थ इन्शुरन्स एक्स्ट्रीमली इम्पॉर्टंट आहे. तुम्ही कमवत असाल तर 100% तुम्ही हेल्थ इन्शुरन्समध्ये थोडेफार पैसे तर तिथे बाजूला काढलेच पाहिजेत. अँड दिस इज द लास्ट पॉईंट. अँड आय थिंक सगळ्यांकडे एखादी अशी स्किल पाहिजे ज्याने ज्या स्किलला यूज करून तुम्ही एक साईड इन्कम जनरेट करू शकता. आणि मी नाही सांगू शकत द बेनिफिट्स ऑफ अ साईड हसल, अ साईड इन्कम. तुम्हाला अनएक्सपेक्टेडली अपॉर्च्युनिटीज मिळतात त्या साईड इन्कममधनं. तुम्हाला अनएक्सपेक्टेडली इन्कम तर मिळतेच बिकॉज दॅट्स वाय यू आर वर्किंग आणि त्यात फ्रीडमही आहे. तुम्हाला तुमच्या स्किल्स डेव्हलप करण्यासाठी वेळही काढता येतो आणि यू आर नेवर रिअली डिपेंडेंट ऑन वन थिंग. म्हणजे तुम्ही जेव्हा एकाच इन्कम स्ट्रीमवरती डिपेंडंट असता तेव्हा तुम्ही फार इन्सिक्युरिटीजमधनं जात असता. बिकॉज लिटरली गव्हर्मेंट जॉबसुद्धा आजच्या घडीला शाश्वत आहे असं मला नाही वाटत. सो एव्हरीथिंग इज लाईक अनसेफ, इनसिक्युअर. लाईक एव्हरी जॉब अँड एव्हरी प्रोफेशन इज ॲट स्टेक. कारण कुठलीही जॉब कधीही जाऊ शकते. सो यू नीड टू बी कन्सिस्टंटली रेलिव्हेंट. आणि रेलिव्हेंट तुम्ही तेव्हा राहाल जेव्हा तुमच्याकडे एकापेक्षा जास्त स्किल्स आहेत. आय नो दिस इज नॉट अबाउट मनी मॅनेजमेंट, बट आय थिंक इट इज अन इम्पॉर्टंट वे की तुम्ही फायनान्शियल सिक्युरिटी आणि फायनान्शियल सेफ्टीकडे जाता. लेट मी नो गाईज तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट फॉर मी. कारण पैसे कमवायला लागल्यानंतर अनेक गोष्टींचा एक पर्स्पेक्टिव्ह मिळतो जो तुम्हाला पैसे कमवत नसताना नाही येत. आणि पैशांची किंमत किंवा ते कसं जपलं पाहिजे, ते कसं सिक्युअर ठेवलं पाहिजे, बिकॉज यू वर्क रिअली हार्ड टू मेक दॅट मनी, राईट. त्यामुळे तुम्ही स्मार्टली तुमच्या पैशांना इन्व्हेस्ट करा, यूज करा. अँड दॅट्स फॉर टुडे गाईज. थँक्यू.